तर सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्याच्यावरील उपचाराची माहिती लीलावतीतील डॉक्टरांनी आज दिली आहे। सैफ अली शस्त्रक्रिया ही यशस्वी झाली आहे आणि सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा होतीये असंही डॉक्टरांनी सांगितलंय। सैफ अली खान याला आरामाची गरज आहे असं ते म्हणाले। दरम्यान सैफ अली खानच्या पाठीत खोल जखम झाली आहे आणि काढलेला ब्लेड हा तपासासाठी पाठवल्याचंही डॉक्टरांनी यावेळेला सांगितलेलं आहे। ब्लेड 2 मिलीमीटर आणखी घुसला असता तर मात्र धोका होता असंही त्यांनी म्हटलंय। मी डॉक्टर नितीन डांगे, चीफ न्यूरोसर्जन। मी आणि लीना जैन प्लास्टिक सर्जन आणि कार्डिओलॉजिस्ट आणि अनेस्थेटिस्ट निशा गांधी मॅडम आणि त्यांची टीम मिळून आणि माझे 2 कलीग डॉक्टर कुशल आणि डॉक्टर मयूर सर्वांनी मिळून आम्ही त्यांचं काल सकाळी सकाळी पहाटे ऑपरेशन केलेलं होतं। त्यांना ऑपरेशन नंतर ICU मध्ये शिफ्ट केलेलं। आज सकाळी अपडेट देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। तर त्यांची तब्येत एकदम छान आहे। त्यांना आज मी चालवलं तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी। फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे। म्हणून आम्ही त्यांना ICU मधून आज स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत। ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहेत अँड ही इज व्हेरी हॅपी अँड ही इज very good and recovery is very satisfactory. डॉक्टर निशा गांधी वापरण्यात आला होता तो एक्सोब्लेड होता की नक्की दुसरा कुठला शस्त्र होता? ते आम्ही तपासासाठी पाठवलेलं आहे पण शार्प नाईफ पॅरालाइज वगैरे काय होण्याचे काही आता तरी काही चान्सेस नाही। टचवूड देवाची कृपा आहे की त्यांना काही आता रिस्क नाही, पॅरालिसिसचा काही प्रॉब्लेम नाही। त्यामुळेच मी बोललो की ते चालले, त्यांना काही पॅरालिसिसचा किंवा काही त्रास नाही आहे आणि ते अगदी नॉर्मल आहेत, बोलतायत, खुश आहेत। फक्त जसं मी बोललो पाठीच्या खोल जखमेमुळे आणि पाणी आल्यामुळे त्यांना बेड रेस्टची ॲडवाइस केली। एकदम छान आहे। 2 मिलीमीटर से बच गया। जहाँ तक नाइफ पहुँचा है उससे 2 मिलीमीटर और जाने से स्पाइनल कॉर्ड में इंजरी हो सकता था, विच इज़ ही इज़ वेरी फॉर्चुनेट। इट्स अ वेरी डीप वुंड बट वो जस्ट स्पाइन कॉर्ड से थोड़ा बच गया, तो उनकी एक अच्छी वो है। और मैंने जैसा आपको बताया बहुत बोल्डली बिहेव किए हैं। वो खुद इतना इंजरीज के साथ छोटे बच्चे के साथ अपना हॉस्पिटल में खुद वॉक इन आए हैं। वो ऑटो में आए थे क्या? वो मतलब हमने तो अंदर उनको वॉक इन आते देखा। ही डिड नॉट इवन टेक द स्ट्रेचर, ही हैज कम वॉक्ड इन द हॉस्पिटल।